A to Z हाऊसिंग सोल्युशन्स बाय सोसायटी प्लस. तुमची कॉमर्स, इकॉनॉमिक्स, फायनान्स ही बॅकग्राऊंड असो अथवा नसो, तुम्ही जर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी असाल तर ऑडिट, डॉक्युमेंटेशन, मेंटेनन्स या शब्दांची मैत्री ही करावीच लागते. त्यातही फायनान्शियल ऑडिट ही प्रत्येक सोसायटीसाठी अत्यावश्यक अशी गोष्ट असते, कारण त्या ऑडिटवरच सोसायटीचा कारभार सुरळीत चालणार की नाही हे ठरणार असतं. त्यामुळेच फायनान्शियल ऑडिटविषयी जाणून घेऊया A to Z हाऊसिंग सोल्युशन्सच्या या भागात. नमस्कार. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. या आधीच्या एपिसोड्समध्ये आपण रिडेव्हलपमेंट, कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी रजिस्ट्रेशनबद्दल सरांशी बोललोय. सो तुमचे ते एपिसोड्स ऐकायचे राहिले असतील तर तेही नक्की ऐका. आजचा विषयही अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला खात्री आहे की संजय सर त्यांच्या खास शैलीत म्हणजेच साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांना याविषयी माहिती देतील. संजय सर नमस्कार. 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 सर आपण थेट विषयाला सुरुवात करूया. हो, नक्कीच. मला सांगा की फायनान्शियल ऑडिट ही तशी सेल्फ एक्सप्लेनेटरी टर्म असली ना तरी सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचं नेमकं महत्त्व काय? हाऊसिंग सोसायटी ही जी आहे ती महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 याच्या अंडर ती रजिस्ट्रेशन होते किंवा त्याची नोंदणी होते आणि त्यामुळं ह्या कायद्यानुसार असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सोसायटीला बंधनकारक आहेत. त्याच्यानुसार या कायद्याच्या सेक्शन 81 नुसार संस्थेला या वर्षातून कमीत कमी एकदा संपूर्ण वर्षभराच्या कारभाराचं त्याच्यामध्ये फायनान्शियल पार्ट पण येतो आणि डॉक्युमेंटेशन पार्ट पण येतो. या दोन्हीचं स्टॅच्युटरी ऑडिट हे करून घेणं बंधनकारक आहे. ओके. म्हणजे सर हे वर्षातनं एकदा करायला पाहिजे हे कळलं. ऑडिट म्हणजे काय हे कळलं. आता मला सांगा सर की हे ऑडिट नेमकं कोण आणि केव्हा करतं? हे जे स्टॅच्युटरी ऑडिट आहे ज्याला वैधानिक लेखापरीक्षण असं म्हटलं जातं. आता हे कसं आहे की सहकार खात्याने तयार केलेलं आणि महाराष्ट्र शासनाने मान्य केलेलं असं ऑडिट पॅनल आहे, ऑडिटरचं पॅनल आहे. ओके. आणि त्या ऑडिटरच्या पॅनलवरनं संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नेमणूक करून आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत या नेमलेल्या स्टॅच्युटरी ऑडिटरकडनं स्टॅच्युटरी ऑडिट पूर्ण करून घेणं ही बेसिकली सोसायटीची असणारी जबाबदारी आहे, पदाधिकारी आणि सोसायटीची. ओके. सर हा महत्त्वाचा विषय खूप आणि याविषयी आपण बोलणारच आहोत. पण सर पुढे जाण्याआधी मला एक अगदी जिव्हाळ्याचा असा प्रश्न आहे. तो म्हणजे सर कुठल्याही सोसायटीमध्ये आर्थिक व्यवहार, आर्थिक गोष्टी आल्या की काही लोकांच्या भुवया या आपसूक उंचावल्या जातात. प्रत्येक सोसायटीत असे काही शंकासूर 2-4 सभासद तरी असतातच. बरोबर. तर सोसायटीचा कारभार सांभाळताना या सभासदांना हाताळायचं कसं, याच्यात तुम्ही थोडक्यात काही टिप्स द्याल का आपल्या सगळ्या श्रोत्यांना? हो, नक्कीच. एक तर सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की सोसायटी ही कायद्यानुसार नोंदणी झाली असल्यामुळं आपल्याला त्याच्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या पालन करणं ही सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीची जबाबदारी आहे. आणि त्याच्यानुसार ज्यावेळी सभासद तो संस्थेकडे काही मेंटेनन्स किंवा आर्थिक स्वरूपामध्ये वर्गणी जी असणारी ती डिपॉझिट करतोय त्यावेळी त्याचा एक काय हक्क आहे की त्यांनी दिलेल्या पैशाचा हिशोब हे संस्थेने त्याला सादर करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायला हवं आहे की जे आत्ता स्टॅच्युटरी ऑडिटचा विषय आपण धरला तसं संस्थेने 31 मार्च पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्यांचं ऑडिट पूर्ण होतं ते ऑडिट पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 30 सप्टेंबरपूर्वी याचं 14 दिवस आधी सर्व सभासदांना जे ऑडिटेड स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट पाठवणं, त्याच्या संदर्भात सभासदांना असणाऱ्या शंकांना समर्पक आणि समाधानकारक उत्तरं देणं, म्हणजे सभासदांचं समाधान करणं हे समितीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि त्याप्रमाणे जर ती माहिती पण दिली आणि सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्व सभासदांसमोर प्रेझेंट करून त्या सगळ्या गोष्टींना समाधानकारक उत्तरं देऊन तुम्ही ही सगळी हिशेबपत्रकं मंजूर करून घेतली तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कायद्याचा अवलंब करताय
आणि ज्यावेळी कायद्याचा अवलंब ज्यावेळी केला जातो त्यावेळी सभासदांची प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळं या शंका या राहत नाहीत आणि सभासदांचं समाधान होतं आणि सभासदांचं जर समाधान झालं तर एक सोसायटीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होतं आणि ह्या ज्या काही अडचणीच्या गोष्टी असतात त्याला पूर्णविराम मिळतो. वा, अगदी छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही. म्हणजे थोडक्यात जर त्या लिगल कॉन्टेक्स्टमध्ये राहून, कायद्याच्या चौकटीत राहून जर सोसायटी वर्क होत असेल तर कोणी कितीही शंका उपस्थित केल्या, प्रश्न उपस्थित केले तरी त्याची तुमच्याकडे नुसती समर्पक उत्तरं नसतात तर ती कागदोपत्री असतात. त्याच्यामुळे मग काही आणि कायदेशीर असतात. त्याच्यामुळे मग काही डाऊट्स राहत नाही. अगदीच. हं. येस सर. सर मला आता सांगा की सोसायटीचा मंथली मेंटेनन्स हा पण सगळ्या सोसायट्यांमध्ये अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. तर हा मेंटेनन्स नेमका कसा ठरतो, त्याचे काही निकष असतात का? हो, नक्कीच. जसं मी सांगितलं की हे हाऊसिंग सोसायटी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हाऊसिंग सोसायट्यांना लागू केलेले पोटनियम किंवा बायलॉज आहेत आणि हे बायलॉज हे सहकार खात्याकडनं नोंदणीच्या वेळी रजिस्टर्ड करून त्याची एक कॉपी ही संस्थेकडे असते आणि संस्थेच्या व्यवस्थापक समितीने या पोटनियमानुसार, या बायलॉजनुसार संस्थेचं कामकाज करायचं असतं आणि त्याच्याबरोबर ह्या बायलॉजमध्ये संस्थेची मेंटेनन्स वर्गणी कशी असली पाहिजे याची पूर्ण तरतूद दिली आहे. त्याच्याबद्दल माहिती अगदी व्यवस्थित सांगतो की संस्थेचा टोटल मेंटेनन्स हा 3 प्रकारामध्ये विभागला जातो. मेंटेनन्सची वर्गणी म्हणजे त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो सर्व्हिस चार्जेस आणि त्यालाच म्हणतात सेवा खर्च. दुसरा पार्ट आहे सिंकिंग फंड आणि तिसरा पार्ट आहे रिपेअर मेंटेनन्स फंड. आता याची वर्गणी कशा पद्धतीने गोळा केली जाते तर सेवा खर्च हा म्हणजे मध्ये संस्थेकडनं दिल्या जाणाऱ्या सेवा या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हाऊसकीपिंग सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिस, कॉमन इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस आणि संस्थेकडनं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात या सगळ्या अंतर्भूत आहेत. याचा पूर्ण उल्लेख हा बायलॉज नंबर 66 आणि 67 मध्ये सेवा खर्चामध्ये काय येतं हे पूर्ण दिलेलं आहे. त्यामुळं सेवा खर्च हा या पद्धतीने घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक दिलं आहे की सेवा खर्च या सर्व सभासदांना सारख्या प्रमाणात दिल्या जातात. त्यामुळे सेवा खर्चाचा येणारा खर्च आहे हा सगळ्या सभासदांमध्ये सारख्या प्रमाणात वर्गणीच्या स्वरूपात विभागला जातो. आता पुढचा जो पार्ट आहे सिंकिंग फंड पण बायलॉज नंबर 13B मध्ये याचा पूर्ण उल्लेख आहे की सिंकिंग फंड हा फ्लॅटच्या क्षेत्रफळाच्या नुसार घ्यायला पाहिजे. तर त्याची तरतूद अशी आहे की त्या इमारतीचं बांधकाम मूल्य जे असतं कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याच्या 0.25% मिनिमम हा इयरली बेसिसवर सभासदाकडनं सिंकिंग फंड म्हणून घेतला जातो आणि तसंच रिपेअर मेंटेनन्स फंड हा सुद्धा 13B नुसारच फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार, फ्लॅटच्या एरियानुसार त्या इमारतीचं जे बांधकाम मूल्य, त्या इमारतीची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्याच्या 0.75% मिनिमम इयरली बेसिसवर हे सभासदाकडनं घेतलं जातं. सो एकूण सर्व्हिस चार्जेस आणि अदर चार्जेस, सिंकिंग फंड आणि रिपेअर मेंटेनन्स फंड हे तिन्ही मिळून एकत्र येणारी जी आहे त्याला म्हणतात सभासदाची वर्गणी किंवा मेंटेनन्स कॉन्ट्रीब्युशन. तर ही तरतूद दिलेली आहे गव्हर्नमेंटनी आणि संस्थेनी. या तरतुदीप्रमाणे जर कॉन्ट्रीब्युशन स्ट्रक्चर तयार केलं तर कुठल्याही अडचण येत नाही, सभासदांमध्ये संदिग्धता राहत नाही आणि सोसायटी लॉजिकवर न चालता लॉप्रमाणे चालली तर त्याला 100% ट्रान्सपरन्सी पण राहते आणि शंकेला वाव राहत नाही. तर ही तरतूद आहे आणि ज्या सोसायट्या ह्या पद्धतीने त्यांची कार्यवाही करतात त्या सोसायट्यांमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे असं मी सांगू शकेन. वा, खूपच महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेत सर या उत्तरात तुम्ही. सर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सर्व्हिस फंड हा जो आहे, सेवा शुल्क हे जे आहे ते सर्व सभासदांना सेम असतं, पण सिंकिंग फंड आणि रिपेअरिंग फंड हा 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK असे जर वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे फ्लॅट्स असतील तर त्या फ्लॅटच्या क्षेत्रफळामुळे ते बदलतं आणि ते बदललं पाहिजे. म्हणजे सरसकट समजा 500 फ्लॅटची स्कीम आहे आणि त्यातले समजा 200 2 BHK आणि 100 1 BHK आणि परत 200 3 BHK, तर या तिन्ही यांना वेगवेगळा सर्व काय म्हणून सिंकिंग फंड आणि रिपेअर फंड वेगळा वेगळा लागेल एरियाप्रमाणे आणि सेवा खर्च मात्र सारख्या प्रमाणात राहील. ओके. सो मला एक सांगायला लागेल की सोसायटीचा मेंटेनन्स हे फिक्स्ड आणि व्हेरिएबल असं दोन कॉम्पोनंट एकत्र करून वर्गणी आकारली गेली पाहिजे. राईट. फक्त फिक्स नाही किंवा फक्त स्क्वेअर फूट नाही, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन. पण सर मग मुद्दा तोच राहतो की सगळ्या सोसायट्या खरंच या सगळ्या गोष्टी विचारात घेतात का, आणि घेत नसतील तर सभासद कुठे दाद मागू शकतात?
आता तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, की नियमाप्रमाणे ज्यावेळी तुम्ही बायलॉजचा अवलंब करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळं सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीनी मेंटेनन्स या पद्धतीनेच नियोजित करायला पाहिजे, ठरवलं पाहिजे. त्याची तयार करून ते जनरल बॉडीमध्ये अप्रूव्ह केलं पाहिजे. परंतु सगळ्या सोसायट्या असं करतात का? तर त्याचं उत्तर आता मी सांगेन, की जो काय आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने केलं जात नाही. एक ढोबळ पद्धतीने जे काय खर्च येतोय त्याला अपेक्षित धरून आणि सभासदांना जो परवडेल अशा पद्धतीचा थोडासा एक कॉम्बिनेशन म्हणता किंवा आम्ही याला लॉजिक म्हणतो, त्या लॉजिकप्रमाणे एकत्र येऊन चालवलं जातं. अशा पर्सेंटेज पण सोसायट्यांचा आहे. आणि आता नवीन पद्धतीच्या नवीन सोसायट्या, नवीन टाउनशिप याच्यामध्ये मात्र आत्ता काय झालं, गेले एक 10 वर्षामध्ये अवेअरनेस चांगला क्रिएट झाला आहे आणि इन्फॉर्मेशन पण आता डिजिटल माध्यमातून बरीच चांगली इन्फॉर्मेशन उपलब्ध असल्यामुळं आता नवीन पद्धतीच्या सोसायट्या मात्र या सगळ्या गोष्टीचा अवलंब चांगल्या पद्धतीने करतायत. म्हणजे जे आत्ता आपण बोललो त्या पद्धतीने तिन्ही क्रायटेरियाचा विचार करून करतायत. जुन्या सोसायट्यांमध्ये मात्र हे प्रमाण थोडंसं कमी आढळतंय मला. आता मुद्दा तुमचा आहे, की हे सोसायटीने केलं नाही तर काय? तर हे केलं नाही तर या ठिकाणी सोसायटीचा कुठलाही मेंबर किंवा सोसायटीतले एकत्र येऊन कमीत कमी एक पंचमांश सभासद सुद्धा 20% सभासद हे उपनिबंधक सहकारी संस्था, डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडं ही दाद मागू शकतात. आता आपल्या पुण्याचं जर आपण स्ट्रक्चर जर विचार केला तर पुण्याचं हे टोटल स्ट्रक्चर जे कोऑपरेटिव्ह सेक्टर जो आहे तो 6 वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये विभागला गेला आहे. त्याच्यामध्ये ऑफिसेसची नावच असे की सिटी 1, सिटी 2 म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी सिटी 1, त्याच्या अंडर कोथरूड एरिया आणि काही स्पेसिफिक एरिया येतोय. शिवाजीनगर, कोथरूड, वारजे असं त्याचं स्पेसिफिक दिलंय. सिटी 2 एरिया जो आहे तो बेसिक सगळ्या पेठांमधला एरिया आणि थोडासा पूर्व भाग पुण्याचा जो कोरेगाव पार्क आणि ह्या बन गार्डन वगैरे हा एरिया येतो. तिसरा आहे तो सिटी 3 म्हणून जो एरिया आहे तो जुनं पिंपरी चिंचवड, हे सिटी 3 म्हणून ऑफिस आहे. याचं ऑफिस हे पिंपरी चिंचवडलाच आहे. सिटी 4 म्हणून जो एरिया येतो तो मध्ये जो जुनं कॉर्पोरेशन शिवाय जो हवेली म्हणून एरिया येत होता, जो आता कॉर्पोरेशनमध्ये एरिया झाला आहे, तो सिटी 4 एरिया म्हणून आहे. सिटी 5 एरिया म्हणून जो आहे ते ऑफिस पूर्ण नगर रोड, म्हणजे नगर रोड हा सगळा सिटी 5 एरियामध्ये येतो. आणि सिटी 6 मध्ये PCMCचं नवीन एक्सटेंडेड जे PCMC आहे पूर्वी पिंपरी चिंचवड, जे नवीन एक्सटेंड झालेलं एरियाज आहे ते सिटी 6 मध्ये. सो अशी वेगवेगळ्या पूर्ण 6 ऑफिसेसमध्ये पुणे विभागले गेले. आणि मग त्या एरियाचे जे सोसायटीज असतील ते त्या एरियाच्या डेप्युटी रजिस्ट्रारकडे ही तक्रार करू शकतात की सोसायटी नियमाला धरून सोसायटीची कमिटी काम करत नसेल तर त्या ठिकाणी दाद मागण्याची प्रोव्हिजन ही आपल्या कायद्यामध्ये आहे. ओके. सो सर, हा मुद्दा कळला की समजा सोसायटी तसं फॉलो करत नसेल तर सभासद कुठे दाद मागू शकतात. आता ह्याचाच दुसरा मुद्दा असा येतो की काही सभासद हे एकेकोर असतात. म्हणजे अगदी साधी उदाहरणं अशी असतात की आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो, आम्ही लिफ्टचा वापर करत नाही तर आम्ही तो लिफ्टचा मेंटेनन्स देणार नाही. तर असा स्टँड समजा जर काही सभासद घेत असतील तर त्याच्या विरोधात सोसायटी पण त्याच अधिकाऱ्यांकडं उपनिबंधकांकडे ही तक्रार करू शकते. आणि उपनिबंधक या पद्धतीने त्या ठिकाणी हेअरिंग ठेवतात. सभासदाला नोटीस काढली जाते, पदाधिकारी म्हणजे सोसायटीला पण आणि सभासदाला त्या ठिकाणी त्याचं हिअरिंग ठेवलं जातं. आणि डेप्युटी रजिस्ट्रार ह्या दोन्ही बाजू ऐकून घेऊन नियमाला धरून त्याप्रमाणे ऑर्डर करतात. अच्छा. सर, आता आर्थिक गोष्टी आल्या, म्हणजे आपण फायनान्शियल ऑडिट बद्दलच बोलतोय आणि मेंटेनन्स बद्दल, तर आर्थिक गोष्टी आल्या की हिशोबाला की अकाउंट्स आणि ते सगळं सोसायटीच्या सभासदांसमोर मांडणं आलं. तुम्ही म्हणलात की वर्षातनं एकदा ते मांडणं बंधनकारक असतं सोसायटीवरही. तर याच्या एक्झॅक्ट डेडलाईन्स काय असतील हे सांगता थोडं? हो. आता याच्यामध्ये आता जे कायद्यामध्ये या सगळ्या ज्या तरतुदी किंवा डेडलाईन्स आहेत ह्या निश्चित केले गेले आहेत. त्या पुढील प्रमाणे म्हणजे कुठल्याही सोसायटीला 31 आपलं फायनान्शियल इयर जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे आहे. 31 मार्च पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसात म्हणजे 15 मेपर्यंत प्रत्येक संस्थेने त्या संस्थेचे मागच्या वर्षाचे आर्थिक हिशेबपत्र किंवा स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स हे पूर्ण करण्याची डेडलाईन ती आहे. ओके. त्याच्यानंतर जे ऑडिटर नेमलेले असतात त्या स्टॅच्युटरी ऑडिटरकडनं 31 जुलैपूर्वी म्हणजे 31 मार्च नंतर 4 महिने मॅक्सिमम पिरियड आहे. 31 जुलैपूर्वी त्याचं स्टॅच्युटरी ऑडिट पूर्ण करून घेणं
ही दुसरी तरतूद आहे. नंतर 31 ऑगस्ट पूर्वी मॅक्सिमम पिरियड म्हणजे 5 महिन्याच्या आत हे तुमचा झालेला ऑडिट रिपोर्ट असतो. हा सहकार खात्याकडं, त्याचं सहकार खात्याचं एक लेखापरीक्षण विभाग आहे आणि एक व्यवस्थापन विभाग आहे. दोन्ही ऑफिसेसला हा तुमचा ऑडिट रिपोर्ट त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो 31 ऑगस्ट पूर्वी. आणि 30 सप्टेंबर पूर्वी हे जे काय मागच्या वर्षीचं पूर्ण झालेलं ऑडिट आहे त्याचा अहवाल 30 सप्टेंबर पूर्वी ॲन्युअल जनरल मीटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन 14 दिवसांची ॲडव्हान्स नोटीस देऊन त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे संपूर्ण हिशोब हे तुम्हाला सभासदांना सादर करावे लागतात आणि सभासदांकडनं त्याची मंजुरी घेऊन त्याचा जो हे असतो मिनिट्स ऑफ द मीटिंग हे सहकार खात्याला सबमिट करावे लागतं. ह्या सगळ्या डेडलाईन आणि त्याच्यात एक कनेक्टेड डेडलाईन आहे की त्या मीटिंगमध्ये तुम्ही पुढच्या वर्षीचं ऑडिटरची नेमणूक करून 31 ऑक्टोबर पूर्वी दरवर्षी तुमचा या वर्षीचा फायनान्शियल इयरचा ऑडिटर कोण आहे याची सुद्धा नोंद ही सहकार खात्याकडे तुम्हाला करावी लागते. तर ह्या सगळ्या बंधनकारक तरतुदी आहेत, या डेडलाईन्स या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. याचा बदल करण्याचा अधिकार कुठल्याही समितीला पण नाही आहे, कुठल्या संस्थेला नाही आहे आणि याचा बदल करण्याचा अधिकार निबंधकाकडे सुद्धा नाही आहे. अच्छा. सो सर, कायद्याने या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सेट केलेल्या आहेत. म्हणजे सोसायट्यांसाठी तुम्ही म्हणता तसं एक गाईडलाईनच आहे या डेडलाईन्सची आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची या सगळ्या संबंधी. या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे कळतच आहे सर. पण सगळ्या सोसायट्या खरंच इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने हे सगळं करतात का? म्हणजे टाउनशिप्स आणि मोठ्या सोसायट्या करत असतील, पण अगदी ज्या सिंगल बिल्डिंग्स असतील तर त्या करतात का? आणि जर नसतील करत तर सीओ मोठो पण ऍक्शन हे डेप्युटी रजिस्ट्रार हे घेऊ शकतात का अशा सोसायट्यांवर? या ठिकाणी कारण जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय की हे कायदेशीर तरतुदीप्रमाणे सोसायटी जी कायद्याखाली रजिस्टर्ड झाल्यामुळे कायदेशीर सगळ्या तरतुदी ह्या त्यांना बंधनकारक आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा जर सोसायटीच्या कमिटीनी आणि पदाधिकाऱ्यांनी जर ह्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे जर सोसायटीच्या कामकाजामध्ये अवलंब केला नाही सगळ्याच गोष्टींचा, कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे तो मेंटेनन्स किंवा फायनान्शियलचा पार्ट असेल, ऑडिटचा पार्ट असेल किंवा बायलॉजप्रमाणे कार्यवाही करण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी सभासदाला उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाद मागता येते. एखादा महत्त्वाचा मोठा विषय आणि 1/5 सभासदांनी अर्ज केल्यावर आणि हे रजिस्ट्रारला जर हे निदर्शनास आणून दिलं तर रजिस्ट्रार पण त्याच्या ठिकाणी दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई, अपेक्षित कारवाई नियमाला धरून असेल ती करतात. आणि उद्या ह्या ठिकाणी कुणी तक्रार केली नाही आणि रजिस्ट्रार यांना ही गोष्ट निदर्शनास आली तरी याच्यामध्ये सेक्शन 83 नुसार समितीवर कारवाई होण्याची तरतूद कायद्याप्रमाणे आहे. तर या सगळ्या तरतुदी आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याला एक पूर्ण काय म्हणतात ना की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि स्टॅच्युटरी पूर्ण सेटअप गव्हर्नमेंटचा आहे आणि त्याच्यानुसार सभासदांसाठी सुद्धा हीच तरतूद आहे आणि सभासद जर सहकार्य करत नसेल तर समितीला आणि संस्थेला सुद्धा हीच तरतूद आहे की रजिस्ट्रार साहेबांकडे तक्रार देऊन अर्ज करून त्या ठिकाणी या तक्रारींचं निवारण करून घेणं. ओके सर, सोसायटीच्या वार्षिक अर्थसंकल्पात म्हणजेच एजीएम मध्ये समजा कुठल्या सदस्यांनी सभासदांनी काही त्रुटी काढल्या आणि यातून जर काही वाद उद्भवले तर त्याच्या पुढची कार्यवाही ही कशी असते साधारण? याच्यामध्ये परत आत्ता आपण बघितल्याप्रमाणे जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि त्या त्रुटींसंदर्भात सगळ्यात पहिलं तुमचं जे या ठिकाणी 2 हे आहेत, एक निबंधकाकडे पण तुम्हाला तक्रार करता येते. याच्यामध्ये ऑडिट डिपार्टमेंट एक वेगळं आहे, म्हणजे आर्थिक हिशोपत्रकांबाबतीत जर असेल तर डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर म्हणून जे आहे म्हणजे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था म्हणून गव्हर्नमेंटचं एक ऑडिट डिपार्टमेंटचं स्पेशली आहे, त्यांच्याकडे पण तुम्ही या ठिकाणी या संदर्भातली दाद मागू शकता की याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा त्याच्यामध्ये काही तुम्हाला हिशोपत्रकांबद्दल तुम्ही साशंक आहात किंवा तुम्हाला समाधान होत नाहीये तर ह्या अधिकाऱ्यांकडं तुम्हाला हे करता येतं. आणि तिसरी एक ऑथॉरिटी की ज्या ठिकाणी तुम्हाला या वाटतंय तर तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये पण संस्थेच्या विरोधात जर आर्थिक हिशोपत्रांच्या संदर्भातले काही गोष्टी असतील तर कोऑपरेटिव्ह कोर्टाकडे पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे न्यायालयीन सुद्धा तरतुदी आहेत आणि या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि स्टॅच्युटरी तरतुदीनुसार पण या अधिकाऱ्यांकडे पण जाता येतं आणि जर गरज असेल तर तुम्हाला त्याच्या वरच्या याच्यामध्ये सहकार न्यायालयात सुद्धा जाता येतो. अच्छा, म्हणजे दाद मागायला व्यवस्थित ती तशी व्यासपीठही आहेत पूर्ण आपल्या कोऑपरेटिव्ह पूर्ण सेक्टर म्हणजे कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये ह्या सगळ्या छान तरतुदी आहेत आणि त्याचं
चांगल्या पद्धतीचं म्हणजे सेटअप चांगला आहे आणि सभासदांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. ओके. सर आता मला सांगा की सोसायटी प्लस ही आपली संस्था आहे, ही पण अनेक सोसायट्यांसोबत काम करते. तर फायनान्शियल ऑडिटिंगसाठी सोसायटी प्लस ही कशी मदत करते सोसायट्यांना? आता सोसायटी प्लस या संस्थेबद्दल थोडंसं माहिती सांगतो की सोसायटी प्लस ही संस्था गेली 34 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगायची बाब आहे की 34 वर्षापूर्वी ज्या सोसायटीबरोबर सोसायटी प्लसने कामकाज चालू केलं होतं ती मानसश्री सहकारी गृहरचना संस्था बेबीवाडीला आहे. त्या संस्था ही आजही 34 वर्षानंतरही आमच्याबरोबर कार्यरत आहे. क्या बात आहे. हो. आणि पहिल्या वर्षापासून आजपर्यंत 34 वर्ष आम्ही त्यांना या सेवा देतोय. असं पुण्यामध्ये गेले 34 वर्षात आम्ही 1000 पेक्षा जास्त संस्थांना सोसायटीच्या अकाउंटिंग, ऑडिट आणि सहकार मार्गदर्शनाबद्दल आम्ही सेवा देतोय. आणि आजचा आमचा जर तुम्ही विचार केला तर 300 पेक्षा जास्त संस्थांना आम्ही आजही पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामधल्या संस्थांना हे देतोय. आता सेवा कुठल्या कुठल्या आहेत याबद्दल पण थोडीशी माहिती देतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो कॉम्प्युटराइज्ड कोऑपरेटिव्ह अकाउंटिंग. कारण अकाउंटिंगमध्ये पण तो कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरप्रमाणे अकाउंटिंग होणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती मात्र आम्ही मार्गदर्शन आणि स्वतः अकाउंटिंग करून कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये सोसायट्यांना देतो. त्याचबरोबर सोसायट्यांसाठी लागणारा दुसरा जो पार्ट असतो स्टॅच्युटरीमधला म्हणजे सर्व प्रकारची डॉक्युमेंट्स तयार करून देणं, ही सुद्धा सेवा सोसायटी प्लसकडनं दिली जाते. नंतर सोसायट्यांमध्ये असतं की मिनिट्स रायटिंग करणं हा एक अवघड पार्ट आहे आणि ती जबाबदारी आहे व्यवस्थापक समितीची. तर त्या ठिकाणी आम्ही संस्थांचे मिनिट्ससुद्धा तयार करून आम्ही संस्थांना देतो. त्याचबरोबर एखादी नवीन संस्थाची रजिस्टर्ड होते त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना किंवा नवीन संकल्पनेतनं एक प्रॉडक्ट आम्ही आता लॉन्च केलं आहे ज्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टचं नाव आहे वे अहेड. म्हणजे संस्थेची पुढील वाटचाल. वे अहेड म्हणजे पुढील वाटचाल. तर ती पुढील वाटचाल करताना संस्थेच्या मॅनेजिंग कमिटी पहिल्याच वर्षी फॉर्म झालेली असते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना एक लीगल पाथवे कसा क्रिएट करून देता येईल याच्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करताना सोसायटीचा एक इनिशियल चांगला सेटअप व्हावा, सोसायटीचं मेंटेनन्सचं मॉनिटर स्ट्रक्चर आपण आत्ता जसं चर्चा केलं त्याप्रमाणे मेंटेनन्स कॅल्क्युलेशन काय असलं पाहिजे हे आम्ही करून देतो. सोसायटीच्या बायलॉजप्रमाणे सोसायटीनी फायलिंगचा सेटअप कसा असावा याचा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप पण आम्ही सोसायट्यांसाठी करून देतो. ही बायलॉजमध्ये तरतुदी आणि सोसायट्यांना माहीतच नाही आहे, तर हे पूर्ण आम्ही सेटअप करून देतो. नंतर सोसायटी बायलॉजप्रमाणे प्रोव्हिजनप्रमाणे चालवायची असेल तर त्यासाठी सुद्धा मॅनेजिंग कमिटीला वेळोवेळी मार्गदर्शन तर ते मार्गदर्शन पण आम्ही बायलॉजचं पूर्ण मार्गदर्शन हे सोसायटीला वेळोवेळी करतो. तसंच एक सोसायटी चांगल्या पद्धतीने कशी चालवावी हा आमचा जो 34 वर्षाचा यातला अनुभव आहे त्याच्यानुसार आम्ही सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला मॅनेजमेंट कन्सल्टन्सी टाईम टू टाईम जी रिक्वायर्ड आहे म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं असेल तर सगळ्या प्रकारचे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे कंप्लायन्सेस असतील. नंतर जो काही सोसायटीचा वेंडॉर सेटअप आहे तो वेंडॉर सेटअपसाठी लागणारं कशा पद्धतीने ते सिस्टीम बेस करावं याची कन्सल्टन्सी दिली जाते. मेंबर हा ह्याच्यातला सेंट्रल पॉईंट आहे. तर सभासदांचं समाधान, सभासदांना सर्व्हिसेस देताना कुठली काळजी घ्यावी, सभासदांनी सोसायटीचं अंतर्गत वातावरण चांगलं राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे तो हा मेंबर मॅनेजमेंटचा कन्सल्टन्सीचा पार्ट पण सोसायटी प्लस हे सोसायट्यांना पुरवतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघितलं तर डिजिटायझेशन होतं आहे आणि डिजिटली आणि सॉफ्टवेअर बेस सगळ्या सोसायट्यांना पूर्ण स्वतःचं सेटअप करायची गरज आहे. लोकांना वेळ नाही आहे आणि लोकांना सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. तर सोसायटी प्लस त्या ठिकाणी सुद्धा मागं नाही आहे. सोसायटी प्लस चांगल्या पद्धतीची सॉफ्टवेअर त्याचबरोबर डिजिटल सपोर्ट हा सोसायट्यांना पण देतं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगायचं तर जवळपास 15पेक्षा जास्त प्रकारच्या सेवा ह्या आम्ही हाऊसिंग सोसायटीला देतोय, ज्याच्यामध्ये आमच्याकडं 12 मेंबरपासून 1200 मेंबरपर्यंतच्या संस्थांना आम्ही हा सपोर्ट पुरवतोय. आणि एवढं मोठं काम करणारी ही पुण्यातली आमची एक काय म्हणतात नावाजलेली आणि सोसायट्यांचा विश्वास संपादन करणारी सोसायटी प्लस ही संस्था आहे. खूपच मुद्दे कव्हर केलेत आणि हा पॉडकास्ट संपल्यावर मी सगळ्यात पहिल्यांदा जर काही करणार असेल तर आमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगणार आहे. कारण एवढी वाईड रेंज तुम्ही सर्व्हिसेसची देताय. तर श्रोते हो, तुमची सोसायटी ही जुनी असो नवीन असो, हे नवीन सोसायटीलाही वे अहेड सारख्या सेवा सोसायटी प्लस ही देतीये. आणि अगदी जुनी म्हणजे
35 वर्षांपूर्वीची पहिली सोसायटी ही या सोसायटी प्लस सोबत आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल ऑडिटिंग किंवा इतर कोणत्याही संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर सोसायटी प्लसला नक्की संपर्क करा. त्यांचा नंबर आहे 8956260730. मी परत एकदा रिपीट करतो, 8956260730. societyplus.co.in या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. श्रोते हो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, जोही अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे, कारण त्यात आपण संजय सरांकडून स्टॅच्युटरी डॉक्युमेंट्सबद्दल जाणून घेणार आहोत. डॉक्युमेंटेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो सोसायटी रन करताना कुठलीही. सो त्या विषयावर बोलूया, जाणून घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये. आत्ता आपण ऐकलात A2Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. A2Z हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून मीडिया नेक्स्ट आणि साऊंड्स ग्रेटची प्रस्तुती आहे.